बातमी नाशिकमधून नाशिकमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांनी बैठक बोलावली आहे। शुक्रवारी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावली गेली आहे। दोन गटात दगडफेक झाली होती, त्या पार्श्वभूमीवर दादा भुसे यांनी बैठक बोलावली आहे। बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात नाशिक बंदची हाक दिली होती। त्यानंतर दोन गटात दगडफेक झाली होती आणि त्या पार्श्वभूमीवर दादा भुसे पालकमंत्री दादा भुसे यांनी नाशिकमध्ये बैठक बोलावली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेत। किरण, काल खरं तर बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदूंवरच्या अत्याचाराविरोधात नाशिक बंदची हाक देण्यात आलेली होती आणि त्याच दरम्यान एक मोर्चा जो आहे तो नाशिकमध्ये वेगवेगळ्या राज्यात हिंदू संघटनांकडून काढण्यात आलेला होता। काही दुकानं या बंद दरम्यान चालू होते, ते दुकानं बंद करा अशी मागणी मोर्चेकऱ्यांची होती आणि त्याच खरं तर मागणीनंतर हा जो दंगल आहे तो नाशिकमध्ये झालेला होता। खरं तर या दंगलीनंतर जे तुफान जे दगडफेक जे आहे जे हिंदू गट आणि मुस्लिम गटाकडनं एकमेकांवरती झालेला होता आणि यामध्ये अनेक पोलीस अधिकारी सह पोलीस कर्मचारी सुद्धा जखमी झालेले होते, काही नागरिक जखमी झालेले होते। या सगळ्या प्रकरणानंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी आज एक महत्वाची बैठक बोलावली आहे। जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत जी आणि जिल्हाधिकारी अशा अधिकाऱ्यांची बैठक आज पालकमंत्र्यांनी बोलवलेली आहे। त्यामुळे या बैठकीत आता काय नेमकं जे तोडगा काढतो किंवा काय पालकमंत्री बोलतात हे बघणं महत्वाचं असणार आहे। ठीक पण आहे। आजही काही मुस्लिम बहुल भागामध्ये विशेष करून जे आहे ते जमावबंदीचे आदेश आजही लागू आहेत। त्यामुळे आजच्या बैठकीत काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे। किरण, तुम्ही या बैठकीवर लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।